अक्कलकोट एक साधं गाव, पण त्या काळी तिथे दिव्यपा नांदत होती. वाऱ्याची झुळूकही जणू मंत्र म्हणत होती, कारण त्या भूमीवर वास होता एका अद्भुत महापुरुषांचा, स्वामी समर्थांचा. लोक त्यांना देव मानायचे, कोणी दत्तावतार म्हणायचे, कोणी गुरु, कोणी बाप. पण स्वामी स्वतःला कधीच काही मानत नसत. ते फक्त म्हणायचे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजची कथा आहे त्या वडाच्या झाडाखाली घडलेल्या एका चमत्काराची. पण हा चमत्कार फक्त शरीराचा नव्हता, तो मनाचा, विश्वासाचा आणि भक्तीचा होता. पहिला अध्याय, अक्कलकोटचा वड. अक्कलकोटच्या मध्यभागी एक भलं मोठं वडाचं झाड होतं. त्याच्या सावलीत स्वामी समर्थ बसायचे. त्या झाडाखाली दररोज गर्दी असायची. कोणी आजारी, कोणी दुःखी, कोणी कर्जात बुडालेला, कोणी मुलासाठी प्रार्थना करणारा. स्वामी कधी हसायचे, कधी रागवायचे, कधी शांत बसून दूर पाहत राहायचे, जणू त्यांना सर्व काही दिसत होतं. त्या दिवशी मात्र वातावरण वेगळं होतं. आकाश काळं झालं होतं, वादळाची चाहूल लागली होती. लोक घाईत होते, पण स्वामी शांत होते. दुसरा अध्याय, रामूची वेदना. अक्कलकोटपासून काही कोसांवर एक गरीब शेतकरी राहत होता, रामू. त्याचं आयुष्य संघर्षाने भरलेलं. आई आजारी, शेतीवर कर्ज, बायको दिवसेंदिवस अशक्त होत होती. सर्वात मोठी वेदना, त्याचा एकुलता एक मुलगा गणू. तो जन्मतः चालू शकत नव्हता. रामू अनेक वैद्यांकडे गेला, औषधं घेतली, देवळात नवस बोलले, पण काहीच फरक नाही. एके दिवशी गावात चर्चा झाली. अक्कलकोटला स्वामी समर्थ आहेत, त्यांच्या दर्शनाने अशक्यही शक्य होतं. रामूच्या मनात आशेचा किरण पेटला. अक्कलकोटाकडे प्रवास. रामूने गणूला पाठीवर घेतलं, आईने थोडी भाकर बांधून दिली आणि तो अक्कलकोटाकडे निघाला. रस्त्यात लोक म्हणाले, तिथे खूप गर्दी असते. स्वामी कधी बोलतात, कधी हाकलतात, त्यांची लीला कळत नाही. रामूच्या मनात भीती होती, पण विश्वास जास्त होता. तो मनात म्हणत होता, स्वामी, जर तुम्ही खरंच दत्तावतार असाल तर माझ्या लेकराकडे पहा. वादळ आणि भेट. रामू अक्कलकोटला पोहोचला तेव्हा जोराचं वादळ सुरू झालं. लोक पळू लागले, पण वडाच्या झाडाखाली स्वामी निर्धास्त बसले होते. रामू थरथरत पुढे गेला, गणूला खाली बसवलं. तो काही बोलणार इतक्यात स्वामी ओरडले, ए वेड्या, इतक्या उशिरा का आलास? रामू चकित झाला. तो तर प्रथमच भेटत होता. स्वामी पुढे म्हणाले, तुला वाटतं मी माहीत नाही? तुझं दुःख, तुझं कर्ज, तुझी आई, तुझा गणू, सगळं दिसतं मला. रामूच्या डोळ्यात पाणी आलं. परीक्षा. स्वामींनी अचानक गणूकडे पाहिलं. उठ, त्यांनी कठोर आवाजात सांगितलं. गणू घाबरला. तो हलूही शकत नव्हता. लोक कुजबुजू लागले, हा तर चालू शकत नाही. स्वामी रागवले, विश्वास नाही का? देवाकडे मागतोस आणि शंका ठेवतोस? रामू जमीन धरून रडू लागला. स्वामी, माझ्या लेकराला वाचवा. चमत्कार. स्वामींनी जमिनीवरचा मातीचा चिमूटभर उचलला, गणूच्या कपाळावर लावला आणि शांत आवाजात म्हणाले, जा, चाल. क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं. वादळ शांत झालं. गणू थरथरला, हात जमिनीवर टेकवला, हळूच गुडघे उचलले आणि तो उभा राहिला. रामू श्वास रोखून पाहत होता. गणूने एक पाऊल टाकलं, मग दुसरं. लोकांच्या तोंडून एकच आवाज निघाला, जय स्वामी समर्थ. रामू रडत स्वामींच्या चरणी पडला. खरी शिकवण. स्वामी हसले. ते म्हणाले, मी काही केलं नाही, विश्वासाने केलं. देव बाहेर नाही, तो तुझ्या श्रद्धेत आहे. रामूने विचारलं, स्वामी, मग इतकी वर्ष का वाट पाहिली? स्वामी म्हणाले, कारण तुला आधी विश्वास शिकायचा होता. परतावा. रामू गणूला घेऊन गावात परतला. लोक आश्चर्यचकित. गणू आता धावत होता. रामूची आई म्हणाली, हा चमत्कार नाही, ही कृपा आहे. गावात दररोज जय जय रघुवीर समर्थ घुमू लागलं. अंतिम संदेश. काही दिवसांनी रामू पुन्हा अक्कलकोटला गेला, पण त्या दिवशी वडाखाली कोणीच नव्हतं.
लोक म्हणाले, स्वामी इथे नसतात, ते सर्वत्र असतात. रामूला समजलं, देव एका ठिकाणी नसतो, तो आपल्या विश्वासात असतो. उपसंहार. अक्कलकोटचा तो वड आजही उभा आहे. कितीतरी कथा त्याने पाहिल्या, पण रामू आणि गणूची कथा लोक आजही सांगतात. कारण ती फक्त एका मुलाच्या चालण्याची कथा नाही, ती श्रद्धेच्या जागृतीची कथा आहे. अक्कलकोट. धुळीचे रस्ते, शांत दुपार, मंदिरातील घंटानाद आणि वडाच्या झाडाखाली बसलेली एक तेजस्वी मूर्ती. ते ना राजा होते ना साधे संन्यासी. त्यांच्या डोळ्यात अनंत आकाश होतं. ओठांवर कधी गूढ हास्य तर कधी कठोर शब्द. लोक म्हणायचे, त्यांच्या एका शब्दाने आयुष्य बदलतं. आजची कथा आहे त्या एका शब्दाची, जो एका उद्ध्वस्त माणसाचं आयुष्य पुन्हा उभं करणार होता. पहिला अध्याय. हरवलेला विश्वास. सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्या गावात विष्णू नावाचा व्यापारी राहत होता. तो कधीकाळी श्रीमंत होता. मोठं घर, दुकान, मान सन्मान. पण अचानक व्यापारात तोटा झाला. भागीदार फसवणूक करून पळून गेला. कर्जदार दरवाजावर येऊ लागले. हळूहळू सर्व संपलं. घर विकावं लागलं. दुकान बंद पडलं. मित्र दूर गेले. विष्णूचा विश्वासही तुटला. तो म्हणायचा, देव असता तर हे झालं असतं का? त्याची बायको शांतपणे म्हणायची, अक्कलकोटला चला, स्वामी समर्थांच्या चरणी जाऊया. विष्णू रागवायचा, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि तू मला साधूकडे घेऊन चाललीयस? शेवटची आशा. एक दिवस असा आला की कर्जदारांनी धमकी दिली, उद्या पैसे नाही दिले तर तुला गावात उभं करून अपमान करू. त्या रात्री विष्णू झोपू शकला नाही. त्याला स्वतःवरच राग येत होता. तो देवाला दोष देत होता. पण आत कुठेतरी एक रिकामी पोकळी होती. शेवटी सकाळी त्याने निर्णय घेतला, चला पाहूया त्या स्वामींना. अक्कलकोटाकडे प्रवास. विष्णू आणि त्याची पत्नी अक्कलकोटाकडे निघाले. रस्त्यात अनेक लोक भेटले. कोणी म्हणाले, स्वामींनी माझ्या मुलाला वाचवलं. कोणी म्हणाले, त्यांच्या आशीर्वादाने नोकरी मिळाली. विष्णू मात्र शांत होता. तो मनात म्हणाला, जर ते खरे असतील तर माझं आयुष्य बदला. पहिली भेट. अक्कलकोटला पोहोचल्यावर त्यांनी वडाच्या झाडाखाली गर्दी पाहिली. मध्यभागी बसले होते स्वामी समर्थ. त्यांची नजर विष्णूकडे वळली. ते अचानक मोठ्याने हसले. ए व्यापाऱ्या, खूप मोठा झालास ना, आता का आलास? विष्णू दचकला. कोणी त्याचं नाव सांगितलं नव्हतं. तो नम्रपणे म्हणाला, स्वामी, माझं सगळं गेलं. स्वामी शांत झाले. ते म्हणाले, सगळं गेलं की अहंकार गेला? कठोर सत्य. विष्णूला राग आला. तो म्हणाला, मी मेहनतीने कमवलं होतं. स्वामी कठोर आवाजात म्हणाले, हो, पण तू स्वतःला देव समजू लागलास. लोकांना कमी लेखलंस, गरिबांना दूर केलंस. आता जे गेलं ते फक्त धन नाही, तो तुझा अहंकार आहे. सगळे शांत झाले. विष्णूच्या डोळ्यात अश्रू आले. गूढ शब्द. स्वामींनी जमिनीवरून एक पान उचललं. ते विष्णूच्या हातात देत म्हणाले, हा शब्द लक्षात ठेव, विश्वास. विष्णू चकित झाला. फक्त एक शब्द? स्वामी हसले. हो, पण तो मनात रुजव. परीक्षा. विष्णू गावात परतला. दुसऱ्याच दिवशी कर्जदारांनी अपमान केला. लोक हसले. त्याचं मन पुन्हा खचलं. पण त्याला स्वामींचा आवाज आठवला, विश्वास. त्याने हार मानली नाही. तो छोट्या कामाने सुरुवात करू लागला. दुकान नसताना घरातून लहान व्यवहार करू लागला. हळूहळू लोकांना त्याचा प्रामाणिकपणा दिसू लागला. तो प्रत्येक व्यवहारात सचोटी ठेवू लागला. ज्यांना पूर्वी कमी लेखलं होतं त्यांच्याशी नम्रपणे वागू लागला. त्याच्या आयुष्यात बदल दिसू लागला. धन परत येऊ लागलं. पण यावेळी तो शांत होता. दुसरी भेट. काही महिन्यांनी तो पुन्हा अक्कलकोटला गेला. स्वामी वडाखाली बसले होते. विष्णू नम्रपणे म्हणाला, स्वामी, तुमचा शब्द खरा ठरला. स्वामी हसले. मी काही केलं नाही, तू स्वतःला बदललंस. लक्षात ठेव, देव बाहेर नाही, तो तुझ्या कृतीत आहे. खरी कृपा. त्या दिवसापासून विष्णू रोज गरिबांना मदत करू लागला.
त्याच्या घरी रोज जय जय रघुवीर समर्थ घुमू लागलं. तो म्हणायचा, स्वामींनी मला धन दिलं नाही, त्यांनी मला शहाणपण दिलं. पहिला अध्याय. नारायणचा अंधार. नारायण नावाचा एक तरुण अक्कलकोटपासून दूरच्या गावात राहत होता. तो शिक्षित होता, बुद्धिमान होता, पण मनाने तुटलेला होता. त्याला नोकरी मिळत नव्हती. गावात लोक टोमणे मारायचे. अरे, एवढं शिकून काय उपयोग? वडिलांचं निधन झालं होतं. आई आजारी होती. घरात पैसाही नव्हता. नारायण हळूहळू निराश होत गेला. त्याच्या मनात प्रश्न होते. देव खरंच असतो का? मी इतकी मेहनत केली तरी का अपयश? दुसरा अध्याय. आत्मसंघर्ष. एक रात्री तो खूप अस्वस्थ झाला. आई झोपलेली होती. घरात अंधार. तो बाहेर आकाशाकडे पाहत बसला. त्याच्या डोळ्यांत अश्रू होते. तो मनात म्हणाला, जर देव असलास तर मला एक संकेत दे. दुसऱ्या दिवशी गावात चर्चा झाली. अक्कलकोटला स्वामी समर्थ आले आहेत. त्यांच्या दर्शनाने मार्ग सापडतो. नारायणने ठरवलं, ही शेवटची संधी. तिसरा अध्याय. प्रवास. तो एकटाच अक्कलकोटेकडे निघाला. रस्त्यात त्याच्या मनात शंका होती. जर काहीच बदललं नाही तर? पण आत कुठेतरी एक हलकीशी आशा होती. अक्कलकोटच्या सीमेवर पोहोचल्यावर त्याला विचित्र शांतता जाणवली. जणू काही अदृश्य शक्ती त्याला बोलावत होती. चौथा अध्याय. वडाखालील शांत नजर. वडाच्या झाडाखाली स्वामी समर्थ बसले होते. त्यांची नजर दूरवर होती. नारायण गर्दीत उभा राहिला. अचानक स्वामींची नजर त्याच्यावर स्थिरावली. ते म्हणाले, ए मुला, इतका राग का धरलास जगावर? नारायण दचकला. तो काही बोलला नव्हता. स्वामी पुढे म्हणाले, जगाने काही केलं नाही. तुझं मन तुला त्रास देतंय. पाचवा अध्याय. आत्मसंघर्ष. नारायण पुढे गेला. तो म्हणाला, स्वामी, मला नोकरी नाही, पैसा नाही, मान नाही. स्वामी हसले. तुला काय हवंय, पैसा की समाधान? नारायण गोंधळला. स्वामी म्हणाले, तू स्वतःला अपयशी मानलंस आणि तेच सत्य झालं. सहावा अध्याय. मौनाची परीक्षा. स्वामींनी त्याला एकच आदेश दिला, 3 दिवस इथे बस, काही मागू नकोस, फक्त पहा. नारायण तिथेच बसला. पहिल्या दिवशी त्याला कंटाळा आला. दुसऱ्या दिवशी मनात विचारांचा गोंधळ झाला. तिसऱ्या दिवशी मात्र काहीतरी बदललं. त्याने लोकांना पाहिलं. कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी आजारी, कोणी आनंदी, पण स्वामी सर्वांकडे समान नजरेने पाहत होते. सातवा अध्याय. आत्मजागृती. तिसऱ्या दिवशी स्वामींनी त्याला जवळ बोलावलं. काय शिकलास? नारायण शांतपणे म्हणाला, माझं दुःख हे माझ्या विचारांचं आहे. स्वामी हसले. जेव्हा तू स्वतःला स्वीकारशील तेव्हा जग तुला स्वीकारेल. आठवा अध्याय. अदृश्य कृपा. नारायण गावात परतला. नोकरी अजूनही नव्हती, पैसा नव्हता, पण त्याचं मन बदललं होतं. तो निराश नव्हता. तो छोट्या मुलांना शिकवू लागला. गावात लोक त्याचा सन्मान करू लागले. काही महिन्यांनी त्याला शहरात नोकरी मिळाली. पण त्यावेळी त्याला जाणवलं, खरा बदल नोकरी मिळण्यात नव्हता, तो मनात झाला होता. 9वा अध्याय. अंतिम भेट. नारायण पुन्हा अक्कलकोटेला गेला. वडाखाली स्वामी बसले होते. तो नम्रपणे म्हणाला, स्वामी, तुम्ही माझं आयुष्य बदललत. स्वामी म्हणाले, मी काही केलं नाही. तुझ्यातला प्रकाश तूच शोधलास. उपसंहार. अक्कलकोटचा वड आजही उभा आहे. लोक येतात, प्रार्थना करतात. काहींना चमत्कार दिसतो, काहींना शांती मिळते. पण खरी कृपा काय आहे? स्वतःला ओळखणं.